मुंबई मनपा चुनाव में प्रभाग क्रमांक 153 घाटला इलाका सबसे हॉट सीटों में शामिल हो गया है। यहाँ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गुट की उम्मीदवार मीनाक्षी पाटनकर और शिवसेना शिंदे गुट की तन्वी तुषार कांते के बीच कांटे की टक्कर देखने को मिल रही है। दोनों महिला उम्मीदवारों के बीच वर्चस्व की सीधी लड़ाई शुरू हो चुकी है। घाटला के मतदाताओं का रुझान मीनाक्षी पाटनकर की ओर झुकता नजर आ रहा है। वे विकास कार्यों को लेकर घर घर जाकर प्रचार कर रही है। मीनाक्षी पाटनकर ने कहा है कि अनिल पाटनकर के कार्यकाल में घाटला गांव और उपनगरों को जोड़ने वाला व्यापक विकास किया गया, जिसका लाभ आज जनता को मिल रहा है। मीनाक्षी पाटनकर की प्रचार रैलियां और पदयात्राएं लगातार जनसैलाब में तब्दील हो रही हैं। स्थानीय नागरिकों का कहना है कि अनिल पाटनकर के नेतृत्व में आंतरिक गलियों में आरसीसी सड़कों समेत कई बुनियादी विकास कार्य हुए, जिससे घाटला के मतदाता संतुष्ट नजर आ रहे हैं। चेंबूर से यशपाल शर्मा की रिपोर्ट। थांबा लक्षात ठेवा, प्रिय मतदार बंधू भगिनींनो, येणाऱ्या 15 तारखेला मशाल चिन्हावर समोरचे बटन दाबून मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा। यांची निशाणी आहे मशाल मशाल मशाल। या ठिकाणी आपल्या विभागामध्ये सन्माननीय आमदार प्रकाशभाऊ पाताळकर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी या नाल्यावर जे नादीकरण केलेलं आहे ते सन्माननीय आमदार प्रकाश पाताळकर यांच्या माध्यमातून झालेलं आहे। आम्ही आपल्याला विनंती करतो, डबल या ठिकाणी आपण फिरू नका। स्थानिक जे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे, चला ठीक आहे। अरे मेले सचिन स्वतः होतो ना, मला माहिती आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर आपला आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या विभागामध्ये आपल्याला विनंती करण्यासाठी आपला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। म्हणून आम्ही आपल्याला विनंती मशाल चिन्हाचं पतन दाबून मीनाक्षी वहिनी अनिल पाटणकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा। आपल्या विभागातले आपले निष्ठावंत गटप्रमुख राहुल झाला या ठिकाणी आपल्याला विनंती करताय। या ठिकाणी उपशाखा प्रमुख आमचे विशाल हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तसेच आमच्या शेळकेताई सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला विनंती करतायत। या सर्वांनाच माहिती आहे आपल्या या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक यांच्या माध्यमातून विकास कामं या ठिकाणी आलेली आहेत। या नाल्यावर सर्व आपण बघताय चांगल्या प्रकारे नादीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि याचा फायदा आपल्या विभागातील सर्व नागरिकांना होतोय। सर्वजण या ठिकाणी या शेडवर कार्यक्रम करू पाहतात। गेली 15 वर्ष सातत्याने आपल्या विभागामध्ये सन्माननीय आमदार, सन्माननीय नगरसेवक यांच्या माध्यमातून विकास कामं या ठिकाणी झालेली आहेत।
आणि म्हणून त्या विकास कामाच्या जोरावर हक्काने आम्ही आपल्या विभागात मतदान मागण्यासाठी येत आहोत. विकास कामावर आम्ही मतदान मागतोय, लक्षात ठेवा. प्रिय मतदार बंधूंनी भगिनींनो, लक्षात ठेवा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जुनी महिला अधिकृत उमेदवार सौ मीनाक्षीबाई आली पाटणकर या ठिकाणी आपल्या विभागात आपला आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठल्याही पैशाला बळी पडू नका, कुठल्याही चालवेला बळी पडू नका, कुठल्या साडीलाही बळी पडू या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेले आहे. स्थानिक आहेत, गेली 15 वर्ष या ठिकाणी या विभागाचा विचारा, या विभागाचा विकास केला कोणी विचारा. आमच्या या ठिकाणी साठे आमचे जेठ शिवसैनिक या ठिकाणी आहेत. या नाल्यावर स्लॅब टाकलेला आहे, हा स्लॅब शिंदे साहेब या ठिकाणी रोड रॅलीसाठी येणार आहेत. तर सर्व माझ्या वार्ड क्रमांक 153च्या बंधू भगिनी आणि रहिवाशांनी वापरलेली विनंती राहील की सर्वांनी या ठिकाणी सहभाग व्हावं. आणि आपल्याला ज्याच्यासाठी येणार आहेत आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि नेहमी समाजकार्य ज्यांना परिवारातूनच आणि घरातूनच बाळखोडे भेटले, तणवीर तुषार काते ताई यांना प्रचंड बहुमताने आपल्याला धनुष्यबाण साहेब येत आहे. काय म्हणणं आहे आपलं? राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत तिकडे कार्यक्रमला पदयात्रा विजय करायचा आहे. त्यांना विजय करायचे काय? गाठल्याचा विकास आतापर्यंत फक्त गाजर दाखवायची कामं या 15-20 वर्षामध्ये राजकारणी लोकांनी केलंय. खासदार यांचे, आमदार यांचे, नगरसेवक यांचे. आपण काय म्हणणार मॅडम? तुम्ही काय म्हणणार? आपल्या हातामध्ये फक्त निराशाच भेटली. आपल्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी तुकाराम खाते साहेबांनी नेहमीच 15 वर्षाच्या आधी आजही तुम्ही गल्लीबोळात गेलात तर एक गोष्ट मला नक्कीच ऐकायला भेटेल. पाण्याची सुविधा परिपूर्ण जर कोणी केली असेल तर खाते साहेबांचं आजही नाव निघतं. कारण लक्षात ठेवा, माणसाचं नेहमी राहतं ते पाठीमागं त्याचं काम, ते कामालाच धागा जोडून जनात सोडवाय नाही, ते लेकीसारखं मान सन्मान देऊन आपल्या समाजासाठी आदर्श निर्माण करण्यासाठी तणवी तुषार खाते यांना यावेळेस आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने मतदान करायचंय. कारण एक मत तणवीताईने नसणार आहे, एक मत विकासाला असणार आहे, एक मत गृहनिर्माण विकासाला राहणार आहे. हे लक्षात ठेवा. कारण का आपण काय बोलणार? शिंदे साहेब हे बोलतात कमी आणि काम जास्त करतात जास्त. आज आपल्याला चांगले असे धडाडीचे आहे, मुख्यमंत्री, तर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करणार आहोत. चांगले असे नेते लाभलेले आहेत, विजय असणारे नेते लाभलेले आहेत. आज आपल्याला राहुल शेळे साहेब सुद्धा तरुणांना आमच्या सरकारला आदरस्थान आहे. नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात, पाठीशी खंबीर पुढे उभं राहतात. आपले खाते साहेब सुद्धा नेहमी त्यांचं आम्हाला मार्गदर्शन, वडीलधारी मार्गदर्शन आणि नेहमीच आम्हाला त्यांचं सेवी करण्याची माध्यमातून भेटते. कारण का
महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे ह्या वेगळं मी कुणाला सांगायची गरज पडणार नाही. कारण नेहमी लक्षात ठेवा, इलेक्शन आल्यानंतर मराठी माणूस दिसतो, इलेक्शन आल्यानंतर मराठी माणसाची जाणीव होते. पण मुंबईमध्ये नीट पाहिलं तर मुंबईमध्ये कॉन्ट्रॅक्ट काम जे पद्धतीने चालतं. आज त्यांनी जायचं आहे पदयात्रा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री येत आहेत. या ठिकाणी समजू नये की त्या ठिकाणी मराठी माणसाची नाही तर बऱ्याच बाकी परप्रांतीय लोकांची संख्या त्यात दिसून येईल. तर त्याला कारण आहे की मराठी माणसाचं फक्त भांडवल इलेक्शन आल्यानंतर केलं जातं. आता कुठले युवराज यांनी कधी ऊन वारा पाऊस झेलला नाही, पण ऊन वारा पाऊस चालते ते बांध्यापर्यंत आपल्या इकडे शिंदे साहेबांनी जीवाचं रान केलं. मुख्यमंत्री जसे झाले, मुख्यमंत्री झाल्यापासून जे झपाट्याने कामं त्यांनी केलेली आहेत आपल्यासाठी नेहमीच ते प्रेरणादायी ठरलेले आहेत. येणाऱ्या या इलेक्शनमध्ये महायुतीचं सरकार आणि एकनाथ शिंदे साहेबांची